गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे डबल अकॅडमीमध्ये सहर्ष स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत तलाठी भरती 2026 याची जाहिरात कधी येणार आहे आणि जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर कोणते विद्यार्थी या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता पात्र ठरणार आहेत, पात्र असणार आहेत, त्या संदर्भात त्यासोबतच त्याचा अभ्यासक्रम, वयोमर्यादा, निगेटिव्ह मार्किंग असणार आहे का, परीक्षा कोण घेणार आहे, या सुद्धा गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजणार आहेत। त्याकरिता आपण शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे, आपण जर नवीन असेल चॅनल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे। तर आपला जास्त वेळ न घेता अकॅडमीमध्ये ऑनलाईन बॅच तलाठीकरिता म्हणजे ज्याला ग्राम महसूल अधिकारी बोलतोय आपण, त्याची 2026 करिता नवीन बॅचेस 5 डिसेंबरपासून सुरू झालेले आहेत। यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, गणित बुद्धिमत्ता या सर्व विषयाचे लेक्चर डेली होणार आहेत, 4 लेक्चर। ऑनलाईन बॅच असेल तर ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड, म्हणजे लाईव्ह सुद्धा बघू शकता तुम्ही दिवसा, आणि जर वेळ नसेल तर वेळाभावी रेकॉर्डिंग सुद्धा तुम्हाला किती वेळा लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहेत। जे आतापर्यंत पेपर झालेले आहेत TCS किंवा IBPS कंपनी मार्फत त्याचे अनालिसिस, जुन्या प्रश्नपत्रिकेचं सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सिरीज, ई बुक, नोट्स हे सुद्धा मोफत बॅचमध्ये दिले जाणार आहेत। तर ही बॅचची फी आहे 2000, परंतु आपण आता 2000 ऐवजी 1000 रुपयामध्ये तुम्हाला 3 मंथ्स करिता देत आहोत। आणि जर 6 मंथची जर करायची असेल तर 2000 आणि 1 इयरची 3000 मध्ये। तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता 83 29 588 625 हा नंबर आहे। या नंबरवरती कॉल किंवा मेसेज करायचा आहे। अजून डिटेलमध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन बॅच संदर्भात दिली जाणार आहे किंवा पदासंदर्भात। ठीक आहे, तर पुढे बघा, आपल्याला आता सांगितलेलं आहे की एकूण 1700 प्लस जागा येणार आहेत। डिसेंबर एंड पर्यंत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली होती। तर जाहिरात डिसेंबर एंड, आता परत 21 डिसेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे, आचारसंहिता संपेल आणि त्यानंतर 8 ते 10 दिवसांमध्ये जाहिरात येण्याची शक्यता आहे। तसं उत्तर परत जे विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन चालू आहे त्यामध्ये आपल्याला 1 ते 2 दिवसामध्ये म्हणजे टीव्हीवर किंवा पेपरमध्ये सुद्धा वाचायला मिळेल की त्यांनी काय दिलेलं आहे, किती जागा भरणार आहेत, जाहिरात कधी प्रसिद्ध होणार आहे, त्याचं टेंडर कोणाला दिलेलं आहे, म्हणजे TCS ला दिले का IBPS का MPSC मार्फत कंडक्ट केली जाणार आहे। तर याचे ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता पात्र असणारे जे विद्यार्थी आहेत, TCS किंवा IBPS ऑनलाईन जर एक्झाम असेल तुमची तर त्याला पदवी मस्ट आहे, ओके, कम्प्लीट असणं गरजेचं आहे, किंवा प्रोविजनल सर्टिफिकेट तुम्ही जर आता तुमची एक्झाम होत असेल आणि रिझल्ट लागत असेल तर प्रोविजनल सर्टिफिकेट चालेल अपलोड करायला। ठीक आहे, त्यानंतर वयोमर्यादा सांगितल्याप्रमाणे 18 ते 38 म्हटलेलं आहे, यामध्ये ओपन आणि कॅटेगरी करिता 18 ते 43, बाकी मग जे आहेत प्रकल्पग्रस्त, अंशकालीन उमेदवार, दिव्यांग यांच्यामध्ये शिथिलक्षम करण्यात आली आहे 3-3 4-4 वर्ष। तर हे झालं थोडक्यात माहिती। समजा एक्झाम जर पोस्टपोन झाली, पुढच्या वर्षी जर एक्झाम होत असेल तर MPSC घेणार आहे, MPSC घेणार असेल तर मग जे पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा होईल, तर त्याकरिता जे विद्यार्थी शेवटच्या वर्षामध्ये आहेत, 3rd इयरला किंवा 4th इयरला, ज्यांचं 4 वर्ष त्यांचं फायनल इयरला जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरण्याकरिता पात्र ठरणार आहेत। त्यासोबत याचा जो सिलेबस आहे, याचा अभ्यासक्रम बघा काय दिलेला आहे। एकूण 100 प्रश्न असतात, 200 गुण, म्हणजे एका प्रश्नाकरिता 2 गुण। मागची जी झालेली आहे 7000 प्लस मेगा भरती 2023ला जाहिरात आली होती, त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नव्हती, ती एक्झाम TCS कंपनी मार्फत घेण्यात आली होती। तर येणाऱ्या ज्या 2024 किंवा 25ला ज्या परीक्षा होत आहेत, प्रत्येक ग्रुप C, ग्रुप Dच्या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग अवलंबण्यात येत आहे, तर ती सुद्धा आपल्याला इथे सुद्धा असेल। यामध्ये मराठी व्याकरण प्लस शब्दसंग्रह, उतारावरील प्रश्न हे सुद्धा विचारले जातील। त्यानंतर इंग्लिशमध्ये सेम सिलेबस आहे, 25 प्रश्न 50 गुण। सामान्य ज्ञान, यामध्ये तुम्हाला महाराष्ट्र इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल असेल, 5वी ते 10वी पर्यंतचे जे स्टेट बोर्डचे बुक आहे ते सुद्धा वाचावं लागणार आहे। अर्थशास्त्र, सामान्य विज्ञानचे सुद्धा तेच बुक वाचायचे आहेत। आणि चालू घडामोडी करिता राष्ट्रीय असतील, प्रादेशिक चालू घडामोडी किंवा आंतरराष्ट्रीय, ह्या सुद्धा तुम्हाला सामान्य ज्ञान 25 प्रश्नाकरिता। सगळ्यात महत्त्वाचे जे प्रश्न आहेत ते सामान्य ज्ञानाचे आहेत, बाकी विषयामध्ये तुम्हाला मराठी असेल, इंग्लिश असेल किंवा बौद्धिक चाचणी असेल, यामध्ये आउट ऑफ मार्क मिळू शकतात। म्हणजे आता गणित आणि बौद्धिक चाचणी विचारले त्यांनी 25 प्रश्न, 25 पैकी साधारणतः 18 प्रश्न बौद्धिक चाचणीचे म्हणजे रिजनिंगचे असतात, आणि उरलेले वरचे 2 आणि 5 म्हणजे 7 प्रश्न गणिताचे असतात। तर गणिताचे कमी प्रश्न आहेत, परंतु तुम्हाला बौद्धिक चाचणी सोपी जरी असेल, परंतु कमी वेळेमध्ये एखादा उमेदवार कसा प्रश्न देतोय, लवकर ते टॅकल कसं करतोय, कमी म्हणजे 30 सेकंद किंवा 36 सेकंदामध्ये तो उत्तर देतोय, क्लिक करतोय,
त्याला महत्व आहे, त्यामुळे तुम्हाला याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. आउट ऑफ मार्क मिळू शकतं त्याच्यामध्ये. राहिला विषय आपल्याला आउट ऑफ मार्क मिळत नाहीत किंवा आपण मेरिट लिस्ट मध्ये येत नाही, तो आहे सामान्य ज्ञान, GK GS. त्यामध्ये प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक भारताचा खूप सारा इतिहास असेल, महाराष्ट्र भूगोल, भारताच्या भूगोलवर सुद्धा प्रश्न विचारले जातात, इकॉनॉमिक्सचे सुद्धा, आणि चालू घडामोडी कुठनं प्रश्न येतील काही सांगता येत नाही. त्यामुळे आपण एवढं कॉन्फिडेंटली सांगू शकत नाही की खूप अभ्यास झालाय, परंतु 25 पैकी 25 मार्क मिळू शकतात. हा ठीक आहे, हार्डली तुम्हाला 25 पैकी जर बघायला गेले जे टॉपर असतात त्यांचे 20-21 मार्क, 20 म्हणजे एवढे प्रश्न बरोबर येतात. मग ते एवढे तरी मार्क आपल्याला बरोबर यायला पाहिजे, प्रश्न बरोबर यायला पाहिजे, कारण विद्यार्थ्यांचे जर साधारण बघायला गेलो आपण तर 25 पैकी 10-12 असेच उत्तर बरोबर येत आहेत. मग कुठेतरी आपण फायनल मेरिट लिस्ट पासून 10 मार्क किंवा 5 प्रश्न आपले कमी पडत आहेत, तर त्याकरिता तुम्हाला ह्या बॅचेस जॉईन करायचे, जेणेकरून काय होणार आहे, पर्सनल गाईडची बॅच असेल किंवा ही रेग्युलर बॅच, आपण एक टचमध्ये राहणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, लेक्चरमध्ये तुमचं जरी अभ्यास झाला असेल एक रिव्हिजन होईल, त्यासोबतच तुम्हाला नोट्स, जे अपडेट नोट्स आहेत त्या सुद्धा दिल्या जातील, आणि एक स्पर्धा कळणार आहे आपल्यासोबतचे जे विद्यार्थी आहेत त्यांना किती मार्क पडतात, टेस्ट सिरीज वगैरे होईल. ठीक आहे, तर असं एकंदरीत तुम्हाला ही माहिती दिलेली आहे. ऑनलाईन फॉर्म भरण्यास सांगितले, कोण विद्यार्थी आहेत, अभ्यासक्रम, पात्रता आणि वयोमर्यादा सुद्धा या ठिकाणी आपण बघितलेली आहे. मग तलाठीचे आपण या ठिकाणी ऑनलाईन बॅचेस स्टार्ट केलेले आहेत. पर सगळ्या विषयाचं म्हणजे मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता आणि GK सगळे लेक्चर बेसिकपासून पहिल्या टॉपिकपासून सुरू झालेले आहेत. तर ही बॅच सर्व विषयासह इथे ऑनलाईन आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड. जॉईन करण्याकरिता 83-29-528-625 नंबर आहे, या नंबरवर कॉल करा. व्हिडिओ कसा वाटला आपल्याला सांगायचा आहे, आवडला असेल लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचा आहे. ओके, थँक्यू.